नमस्कार, मी अश्लेषा शंखनाथ प्रस्तुत विशेष मुलाखतमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे एक असे व्यक्तिमत्व ज्यांच्या अनुभवाच्या छायेखाली अनेक पिढ्या घडल्या. झाड जितकं जुनं असतं तितकेच त्याचे मुळं खोलवर रुजलेले असतात आणि ते तितकीच शांत सावली देतात. अगदी असंच स्थान असतं आपल्या घरातल्या ज्येष्ठांचं. घराची रचना बदलली तरी घरचे ज्येष्ठ हे आपल्या घरचे आधारस्तंभ असतात. आजकाल समाजामध्ये ज्येष्ठांची संख्या वाढत आहे आणि वाढत्या संख्येप्रमाणे समस्या देखील वाढत आहेत. तर याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्या सोबत आहेत श्री बाबासाहेब नंदन पवार. आपण त्यांच्याकडनं या संवेदनशील विषयावर अधिक सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार सर, स्वागत आहे शंखनाथ प्रस्तुत विशेष मुलाखत या मालिकेत. आजचा आपला मुलाखतीचा विषयच आहे ज्येष्ठ नागरिक. तर जसं की सुरुवातीला मी म्हटलं की ज्येष्ठांची संख्या वाढली आहे आणि वाढत्या संख्येप्रमाणे समस्या देखील वाढत चालल्या आहे. तर त्यांच्या वाढत्या समस्यांबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, मुख्य गोष्ट तुमचा प्रश्न छान आहे. मुख्य गोष्ट अशी आहे की ज्येष्ठ आणि वृद्ध यातला फरक कळला पाहिजे. बरोबर. आता काय होतं की 60 नंतर साधारणपणे ज्येष्ठ नागरिक असं समजलं जातं. आपण त्याला वृद्ध न म्हणता ज्येष्ठ नागरिक असंच म्हणतो. परंतु दोन गोष्टीत फरक असा असतो की वय वाढणं हे आपल्या हाती नसतं. तो निसर्ग नियम आहे, त्याप्रमाणे वय वाढत असतं. अगदीच. ते आपण थांबवू शकत नाही. पण ज्येष्ठ जर व्हायचं असेल तर ज्येष्ठ जाणीवपूर्वक व्हावं लागतं. म्हणजे आज आपण पुष्कळदा विचार करतानाच आम्ही म्हणतो की बा आई वडिलांनी किंवा स्त्री पुरुषांनी म्हणजे अपत्याला जन्म दिला म्हणजे ते आई वडील होत नाही. कारण मुलं होणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. अगदीच. त्यामुळे आई वडील व्हावं लागतं, तसं ज्येष्ठ सुद्धा व्हावं लागतं. तर ज्येष्ठ व्हायचं आहे अशा कल्पनेतून ज्येष्ठ होण्याचा प्रयत्न केला तर ज्येष्ठांच्या आयुष्यातल्या अनेक समस्या आपोआपच कमी होऊन जातात. आता हे जेव्हा ज्येष्ठ होणं असं आपण म्हणतो त्यावेळेला कसं आहे की पुष्कळदा प्रश्न निर्माण जे होतात ते कसे होतं की सामान्यपणे 60 नंतर मग आपण आपल्या आयुष्याचा विचार करायला लागतो. परंतु त्याची जर चाहूल आपल्याला जेव्हा लागतं की आपण आता 50 उलटती आहे, 55 झालेले आहेत, आपण नोकरी करणारे असतात ते आता 58 किंवा 60 झाले की आपण निवृत्त होणार आहे. तर माझ्या निवृत्तीनंतर किंवा माझ्या 60 नंतर मला जीवन कसं जगायचं आहे, तर माझ्या जीवन जगण्याचं जर मला नियोजन करता आलं व्यवस्थित, हे नियोजन जर करता आलं तर मला असं वाटतं की ज्येष्ठांचं जीवनही आनंदाने मोरून जाईल. त्यामुळे आनंदी जीवन जगायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला निवृत्तीपूर्वी आणि ज्येष्ठ होण्यापूर्वी मला ज्येष्ठ व्हायचं या कल्पनेतून आपल्या जीवनाचं प्लॅनिंग केलं पाहिजे, नियोजन केलं पाहिजे. म्हणजे फक्त वयानेच ज्येष्ठ न होता त्याचं नियोजन करून विचारपूर्वक आपल्याला करायला हवं. बरोबर आहे. नक्कीच सर. आजकाल आपण बघतो कुटुंबामध्ये ज्येष्ठ नागरिक असतात पण बरेचदा असं असतं की ते विचारांनी तेवढे समृद्ध नसतात. तर त्यांची इतर कुटुंबियांकडनं काय अपेक्षा असते? मी नेहमी एक सांगतो की आपल्या घरातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न एकाच गोष्टीमुळे निर्माण होतात आणि ती गोष्ट आहे घरातल्या सगळ्यांनी एकमेकाला समजून घेणे. त्यामुळे ज्येष्ठ व्हायचं आहे किंवा घरातल्या ज्येष्ठांनी सुद्धा आजकाल काय झालं आहे, ज्येष्ठांच्या ज्या समस्या वाढत आहेत त्या समस्या दोन प्रकारच्या आहेत. एक भाग असा आहे की ज्यांची मुलं घरापासून बाहेर आहेत आणि ते आपल्या मुलाजवळ राहू शकत नाही, मुलगा त्यांच्याजवळ येऊन राहू शकत नाही. अशा वेळेला पती पत्नी दोघंच जे आहेत ते एकटे राहत असतात. त्यामुळे त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत. दुसरा भाग असा आहे की ज्यांच्या घरी त्यांची मुलांबरोबर राहत आहेत, म्हणजे एकत्र सगळे राहत आहेत, त्या एकत्र घरामध्ये एकमेकाला न समजून घेतल्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. म्हणून पहिला भाग असा आहे की ज्येष्ठांनी एकतर समाजाकडे किंवा कोणत्याही गोष्टीकडे आपण तर सकारात्मक दृष्टीने बघण्याचा विचार केला पाहिजे. नक्कीच. म्हणजे काय होतं की या वेळेला माझ्या काळामध्ये हे असं होतं असा विचार करण्यापेक्षा एखाद्या सगळ्या गोष्टीकडे सकारात्मक जर पाहायला त्यांनी सुरुवात केली तर त्याचं जीवन आनंदी व्हायला काही हरकत नाही. एक छोटंसं उदाहरण म्हणजे आपल्या घरात जर सुनबाईला आपण सांगितलं की पाणी घेऊन ये, एकदा म्हटलं दोनदा म्हटलं तिने आणलं नाही, ती माझ्याकरता पाणी आणायला सांगितल्यानंतर आणलं नाही या विचाराने मी तुम्ही ग्रस्त झाले तर रात्रभर तुम्ही झोपणार नाही. परंतु कदाचित तिला ऐकू गेलं नसेल, आपणच घेतलं पाहिजे पाणी या विचाराने तुमची कृती घडली तर आनंदाने झोप येईल. म्हणून
कुठल्याही कृतीकडे जो आहे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो सकारात्मक झाला पाहिजे. म्हणजे ज्येष्ठ आपण आहोत याचा अर्थ आपली दृष्टी ही सकारात्मक आहे, असा सकारात्मक भाव जर असेल तर अनेक गोष्टी समस्या निर्माण होत नाही. दुसरा भाग असा आहे की आजच्या मुलांचं जीवन अतिशय गतिमान झालेलं आहे. हो. आणि माझ्या जीवनात ज्या समस्या निर्माण केल्या किंवा झाल्या होत्या किंवा ज्या समस्येला मला तोंड द्यावं लागलं त्यापेक्षाही तरुणांच्या समोर खूप मोठ्या समस्या आहेत. माझं जितकं जीवन गतिमान नव्हतं तेवढं जीवन यांचं गतिमान झालेलं आहे. माझ्या काळामध्ये ज्या तंत्रज्ञानाचा स्फोट आज झालेला दिसतो ते तंत्रज्ञान माझ्या काळामध्ये नव्हतं. त्यामुळे या नव्या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये त्यांना वागावं लागतंय. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या समस्या आणि त्यांचं जीवन आपल्याला समजून घेतलं पाहिजे. म्हणून एकदा समजून घेण्याची वृत्ती झाली आणि या सगळ्या गोष्टीकडे सकारात्मक पाहण्याची दृष्टी आली तर घरातल्या समस्या आपोआप कमी होत जातात. म्हणून असा एखादा मुलगा का वागतो असे आपण तर त्यामुळे आपल्या वागण्याची दिशा ही जर समजून घेण्याची असेल तर मला असं वाटतं की जे आहेत हे अनेक जे प्रश्न निर्माण होते ते प्रश्न कमी होतील. दुसरा एक भाग असा आहे की आज सामान्यपणे आयुष्यमान वाढलेलं आहे. म्हणजे 60 नंतरही एखादा निवृत्त झालेला माणूस 75 पर्यंत सक्रिय राहू शकतो, तो अनेक प्रकारचे कामं करू शकतो. म्हणून जर आपण नियोजन अगोदर आपण केलं असेल की बा एकूण माझ्या जीवना म्हणजे 60 नंतर मी एखाद्या कामात मला गुंतवून घेणार आहे आणि त्यामुळे दिवसाचा काही वेळ दिवसाचा आपल्या सगळ्या वेळापत्रकामध्ये एक 3-4 तास आपण कुठल्या तरी एखाद्या कामामध्ये गुंतून राहिलो सामाजिक, तर मला असं वाटतं की त्याच्यामधूनही तुम्ही अनेक प्रश्न तुमचे घरातले जे आहेत तुम्ही दिवसभर घरात असणं आणि एक 4-5 तास एखाद्या सत्कार्यात गुंतून राहणं तर याच्यामध्ये फरक पडतो. म्हणून आपल्या जीवनाचं नियोजन प्लॅनिंग करताना आपण ठरवलं पाहिजे की बा मला निवृत्तीनंतर किंवा 60 नंतर ज्येष्ठ नागरिक म्हणून मला कुठल्या तरी सामाजिक कार्यामध्ये स्वतःला म्हणजे ज्येष्ठ हे ॲसेट झाले पाहिजे. बरोबर सर. आधारस्तंभ झाले पाहिजे, आधारवड झाले पाहिजे. केव्हा होतील आपल्या अनुभवाचा फायदा, माझ्या ज्ञानाचा फायदा हा समाजाला कसा देता येईल. त्यामुळे सामाजिक अनेक प्रकारचे प्रकल्प आहेत, अनेक प्रकारच्या व्यवस्था आहेत समाजामध्ये. अनाथ मुलांकरता काम चालतं, कुठं वनवासी मुलांकरता काम चालतं. असे अनेक क्षेत्र आहेत की ज्या क्षेत्रामध्ये चांगली माणसं लोकांना हवी आहेत. तर जर तुम्हाला आता पैशाचा जर भाग नसेल, त्याची फार मोठी गरज नसेल आणि त्याच्यात भागत असेल तर मला असं वाटतं की आपण अशा एखाद्या सत्कार्यामध्ये स्वतःला गुंतवून घेतलं पाहिजे. आणि असं गुंतवून म्हणजे आपली जरा घरातून बाहेर जा असं कोणी म्हणण्यापेक्षा हे घरात केव्हा येतील अशी वाट पाहणारं घर आपलं जर असेल तर आनंद येऊन जाईल. म्हणून पहिल्यांदा आवश्यक भाग ज्येष्ठांकरता असा आहे की ज्येष्ठांनी स्वतःला गुंतवून ठेवलं पाहिजे. अनेक प्रकारचे छंद आपल्याला असतात, तर असे एक छंद आहे तुमच्या आवडीचा एखादा छंद असेल त्या छंदामध्ये तुम्ही गुंतून राहिलं पाहिजे. अनेक लोकांना प्रत्येकाला वेगळं, कोणाला बागकामाचा छंद असेल, आतापर्यंत नाही झालं परंतु तो काय 2 गोष्टीत फरक झाला आहे. एक म्हणजे एखादा पुरुष आणि स्त्री जर नोकरी करत असेल, ती जर निवृत्त झाली तर ती घरात आपोआपच रमते, तिला पुष्कळ कामं करायची असतात, त्यामुळे ती घरात सगळ्या कामामध्ये स्वतःला गुंतवून घेते. पुरुषाच्या बाबतीत तसं होत नाही. त्यामुळे तो निवृत्तीच्या वेळेला 10-10, 12-12 तास काम करतो आणि एकदम निवृत्ती झाल्यानंतर वेळेचं काय करायचं हा मोठा एक प्रश्न असतो. त्यामुळे आपला हा जो वेळ आहे हा वेळ सत्कार्यात आपल्याला कसं गुंतवून घेता येईल या दृष्टीने विचार करून तसं आपल्या जीवनाची रचना केली तर मला असं वाटतं ज्येष्ठांच्या जीवनात सुद्धा आनंदाला काही कमी नाही. आपल्या अनुभवाचा ज्ञानाचा फायदा समाजाला होईल, समाजही आणि समाजापासून तुम्ही तुटणार नाही. मुख्य गोष्ट काय, तुम्ही जेव्हा समाजात असता त्यावेळेला समाजाचं असल्यामुळे अनेक प्रकारच्या सुखदुःखाशी आपण समरस होऊ शकतो आणि त्यामुळे इतरांपेक्षा आपलं दुःख फार कमी आहे हा भाव आपल्याकडे निर्माण होतो. म्हणून मुख्यतः आपण आपलं सामाजिकीकरण जे आहे ते खंडित होऊ द्यायचं नसतं. हा एक चांगला उपाय त्याच्यावर आहे. तुम्ही सुरुवातीला बोलताना म्हणाले की ज्येष्ठ आणि वृद्ध यामधला फरक कळणं गरजेचं आहे, तर काय आहे या 2 शब्दांमधला नेमका फरक? तर 1-2 गोष्ट सांगतो तुम्हाला. मी एक पुस्तक लिहिलं उत्तरायण नावाचं. त्या सगळ्या निमित्ताने मी महाराष्ट्रात असणाऱ्या काही वृद्धाश्रमांना भेटी दिल्या. या वृद्धाश्रमात भेट दिसताना मला असं लक्षात आलं की या वृद्धाश्रमामध्ये असणारे जे लोक आहेत ते कोणत्या प्रकारचे लोक आहेत. तर ज्यांनी नोकरी केली आहे 30-32 वर्ष नोकरी केल्याने ते निवृत्त झालेले आहेत. असे निवृत्त झालेल्यांची संख्या त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजे 99% ते लोक आहेत. मला कुठल्याही वृद्धाश्रमामध्ये शेतकरी नाही दिसला, कारण शेतकरी हा 90 वर्षाचा झाला असला तरीही त्याला घरात उपयोग आहे त्याचा. कारण चला
शेतात जाऊन बसा, राखण हो. करा, त्याचा उपयोग आहे. जे व्यावसायिक आहे, या व्यावसायिकांच्या घरामध्ये सुद्धा वृद्धांचा उपयोग त्यांना आहे. दुकानात जाऊन ती बसतील 10 मिनिटं का होईना, पण त्याला रिलीफ मिळेल त्याच्याकरता, म्हणजे त्यांचा उपयोग आहे. हो. त्यामुळे ज्येष्ठ आणि वृद्ध असं म्हणत असताना आता माझं काय राहिलं असं म्हणणं वृद्धापेक्षा, आता तुम्हाला खूप काही करायचं आहे, एक नवीन इनिंग खेळायची आहे, या भावनेने जर तुम्ही स्वतःला गुंतवलं. म्हणून आपली उपयुक्तता सिद्ध करणं. अच्छा. ज्येष्ठांनी काय केलं पाहिजे की आपली उपयुक्तता घरात आहे, समाजाला आहे, म्हणून आपली उपयुक्तता सिद्ध करणं हा त्यातला सगळ्यात मोठा त्याच्यावर उपाय आहे आणि तुमच्या आनंदाकरता उपाय आहे. हो. तुमची उपयुक्तता एकदम मी सिद्ध केली की तुमच्या जीवनामध्ये आनंदाला काही कमी नाही आहे. म्हणून तुम्ही सतत कुठंतरी आपली उपयुक्तता वाढवली पाहिजे. समाजाला आपली उपयुक्तता, तिथं कामाला पण सहकार्य केलं पाहिजे. घरात देखील आपली जी उपयुक्तता आहे असं घरातल्या लोकांना वाटलं पाहिजे. नक्कीच. हा, त्यामुळे जेव्हा आपण व्यावसायिकांच्या घरी जातो त्यावेळेला त्या व्यावसायिकांच्या घरामध्ये त्यांना सगळ्या माणसांचा उपयोग आहे. परंतु मी एखादा शिक्षक असेल, माझा मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर असेल, तर त्याच्याशी मला संवादही करता येत नाही नीट, कारण त्याच्या समस्या वेगळ्या आहेत, हो. त्याचं क्षेत्र निराळ आहे, माझं क्षेत्र निराळ आहे. म्हणून सामान्यपणे आपली उपयुक्तता सिद्ध करणं, माझा घरात उपयोग आहे म्हणजे पाटलं पाहिजे की यांचा हे करू शकतात, हे आपल्याला मदत करतात, हा जो भाव आहे हा घरात निर्माण झाला पाहिजे. समाजाला वाटलं पाहिजे की यांचा उपयोग आपल्याला करून घेतला पाहिजे, आपणही त्यामध्ये आणि सहभागी झालं पाहिजे. म्हणजे सकारात्मकता आणि आपली उपयुक्तता, म्हणजे दृष्टी सकारात्मक असली पाहिजे आणि आपली समाजाला आणि आपल्या घरातल्या लोकांना आपली उपयुक्तता जाणवली पाहिजे. तर ह्या दोन गोष्टी आपण सहजपणे करू शकतो, सक्रिय आपल्याला राहता येईल. त्यामुळे या दृष्टीने गोष्टी केल्या तर अनेक प्रश्न ज्येष्ठांचे कमी होऊ शकतात. तुम्ही आता वृद्धाश्रमाबद्दल बोलले आणि असं कळलं की नोकरी करणाऱ्यांची संख्या वृद्धाश्रमामध्ये जास्त आहे, तर या मागचं काय कारण असावं तुमच्या मते? दोन गोष्टी आहे ना याचं कारण असं आहे की एक तर पहिली गोष्ट अशी आहे की मुलगा एकदा आपल्या पायावर उभा राहिला नोकरीला, त्याला नोकरी कुठे मिळेल या शोधात जास्त तो शोधात असतो. मुलगा परदेशात, त्याला नोकरी लागली, त्याला आपलं जीवन जगायचं आहे ना. त्यामुळे ते जीवन जगायचं असताना त्याला जिथं त्याचं पोट भरेल तिथं तो जाईल, मग परदेशात जाईल. आता तुम्हाला एकच मुलगा असेल, 2 मुलं असेल आणि ते जर कुठल्या गावाला गेले असेल, दूर असेल, तर ते त्यांच्याजवळ नाही, मग या दोघांनी कुठं राहावं? तर सामान्यपणे मुलाजवळही ते राहू शकत नाही, कारण त्या वातावरणात त्यांना स्वतःची ऍडजस्टमेंट करता येत नाही. आणि मुलाला नोकरी सोडून किंवा बाकीचं तिथलं सोडून तो आपल्या घरी येऊ शकत नाही. त्यामुळे आजचा प्रश्न जो असा आहे, तो प्रश्न असा आहे की मग या वृद्धांनी करायचं काय? मग मुलांसमोर प्रश्न पडतो की यांचं काय करायचं? हे माझ्याजवळ राहू शकत नाही, मी त्यांच्याजवळ राहू शकत नाही. पण आता मग याचं काय करायचं? असे अनेक कुटुंबाचे आहेत की ज्यांनी मग शेवटी पर्याय नाही, त्यांनाही पर्याय नाही म्हणून त्यांना वृद्धाश्रमात जावं लागलं. म्हणजे याचा अर्थ मुलाचं आईवडिलाविषयी प्रेम नाही असं होत नाही, म्हणजे आपण गैरसमजूत करून घ्यायचं कारण नाही. काही पर्याय नसतो एखाद्या वेळेला पर्याय नसतो की आपण हे आपल्याकडे परदेशात ही माणसं टिकूच शकत नाही, कारण तुम्ही ज्या समाजात वाढलेले आहेत त्या समाजाशी तुमचं नातं आहे. त्यामुळे तुम्हाला इथं राहणं तुम्हाला आवडतं, परदेशात गेल्यानंतर तुम्ही बंदिस्त होऊन जाता. त्यामुळे अशा वृद्धांचा मोठा प्रश्न आपल्याकडे आहे. मग त्यांचं देखभाल करणं, त्यांची सगळं सांभाळ करणं कोण करेल? बरोबर. परत ती दोघेही नवरा बायको नोकरी करत असतात, परदेशात आहेत किंवा आणखी दूर आहेत, तर अशा वेळेला त्यांनाही वेळ नाही आहे. आणि वेळ नाही आहे हा एक भाग असा आहे, तसा यांनी समजून घेतलं पाहिजे की त्यांना वेळ नाही आहे, म्हणजे त्यांचं प्रेम आपल्याबद्दल कमी आहे असं समजण्याचं कारण नाही. दोन्हीकडनं एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. आणि असं समजून घेतलं असेल तर मग, पण सामान्यपणे मला जे लक्षात आलं त्या याच्यामध्ये व्यावसायिक लोक कमी आहेत. म्हणजे व्यवसायी लोकांमध्ये अजून फार मोठ्या प्रमाणात व्यावसायिक लोकांमध्ये कुटुंब हे एकत्रितच आहे. कारण त्यांचा जेवढा अनुभव जास्त असतो त्यांना त्यांची गरज असते. त्यामुळे ही जी गरज आहे, आपली गरज म्हणजे काय, उपयुक्तता म्हणजे काय, आपली गरज जी आहे ती गरज समजून घेतली पाहिजे. आणि मग हे जर आहे तर आपण घरात राहतो, तर मग आजोबांचं जे काम आहे ते तुम्हाला करता आलं पाहिजे.
मुलांचं भावविश्व आपल्या नातवांचं भावविश्व, नातवाशी अतिशय चांगले संबंध तुम्ही निर्माण करता, म्हणजे त्याला समजून घेतलं पाहिजे. मग त्याचं भावविश्व समजण्याकरता, समृद्ध करण्याकरता तुम्हाला अनेक त्याला संवाद साधून त्याला कथा सांगितल्या पाहिजे, त्याला अनेक प्रकारची आपल्या संस्कृतीची माहिती दिली पाहिजे. हे तुमचं काम आहे ना घरातलं. नक्की. त्यामुळे कसं आहे, आणि आणखी एक भाग असा आहे की आपण नव्या पिढीचं जीवन किंवा त्यांचं जी गतिमानता त्यांच्या ह्याच्यात आहे, त्यामुळे त्यांचं ज्याला टेन्शन म्हणतात, तणाव म्हणतात, अनेक प्रकारचे तणाव त्यांच्यावर असतात. त्यामुळे मी माझ्या पद्धतीनं वागेल असं जर म्हटलं तर घरामध्ये तुम्ही एक प्रश्नचिन्ह होऊन जातं. मुलांना आपल्या पद्धतीने जगू द्या ना. त्यांच्या आयुष्यात आपण विनाकारण ढवळाढवळ करण्याचं कारण नाही. दुसरा भाग असा आहे की अनाहूतपणे सल्ला देण्याचंही कारण नाही. नक्की. कारण ते सगळे आहेत तर त्यांना समजतं सगळं. त्याने विचारली एखादी गोष्ट तर आपल्याला सांगायला हरकत नाही, परंतु त्यांना जीवन जगायचं आहे, त्यांच्या जीवनाच्या समस्या वेगळ्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्या समस्येला ते उत्तर देणार आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू द्या. अकारण सल्ले देऊ नका. मी असं अमकं केलं, मी असं सांगण्याच्या प्रयत्नात पडू नका. त्यांना जगू द्या त्या आनंदाने. पण ते म्हणतील किंवा त्याला आपल्याला कुठं नाही, तर प्रत्येक गोष्टी जर तुम्ही टोकायला लागले तर संघर्ष निर्माण होईल. म्हणून मुख्य आजच्या याच्यामध्ये एकत्र कुटुंबामध्ये ही गोष्ट, म्हणून मी म्हटलं की कुटुंबामधल्या प्रत्येकाने समजून घेणं हाच एक महत्वाचा भाग आहे. आता शेवटी मुलांचंही काही, शेवटी कुटुंब कशावर उभं राहतं, ते कुटुंब उभं राहतं परस्पराच्या त्यागावर, आत्मीयतेवर, जिव्हाळ्यावर. हे सगळं लागतं. मग काही गोष्टी मुलांनी सुद्धा सोडल्या पाहिजे की आपल्या आईवडिलांकरता ही आहे ना, ठीक आहे, अमकं आहे, तर आपल्याला हे यांच्याकरता केलं पाहिजे. आणि वृद्धांनी सांगितलं, विचार केला पाहिजे की नाही, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी माझ्या सवयी पहिल्यांदा जशा होत्या तशा आता ठेवता कामा नये. मला माझ्या गरजा कमी केल्या पाहिजे. माझ्या गरजा कमी करणं हे गरजेचं आहे. कारण तुमच्या गरजा पुरवण्याकरता घरची माणसं की तुमच्या मागे सारखी धावत राहणार नाही ना. त्यामुळे एक महत्वाची गोष्ट अशी आहे की वृद्धांनी आपला सगळं जीवन अतिशय आनंददायक करायचं असेल, ज्येष्ठ म्हणजे उत्तरायण, तर घरातल्या लोकांना समजून घ्या, आपली उपयुक्तता वाढवा, सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतःला काम करायला सक्रिय करा आणि अकारण काही न सांगता मुलांना त्यांच्या समस्या सोडवू द्या, त्यांच्या पद्धतीनं जगू द्या. म्हणजे मग घरातही आनंद निर्माण होईल. आजकाल बदलत्या काळामुळे अनेकदा असं होतं की घरात आपले नियम दुसऱ्यांवर न लादता स्वतः पण घरातल्या ज्येष्ठांनी अपडेट होणं गरजेचं आहे का? ही तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. याचं कारण असं की आजकाल आज जे सगळं तंत्रज्ञान आलेलं आहे, याच्यात लहान लहान मुलं सुद्धा त्या याच्यात अपडेट झालेले आहेत. मला काही येत नाही असं म्हणून मी चाललं नाही, कारण शेवटी प्रत्येकाला शिकावंच लागतं. हे आता आजचा जो समाज आहे याला लर्निंग सोसायटी असं म्हटलं जातं. लर्निंग सोसायटीमध्ये प्रत्येकाला, म्हणजे त्याचं वय 90 असो की 95 असो की 50 असो, या लर्निंग सोसायटीमध्ये प्रत्येकाला अपडेट झालंच पाहिजे. बरोबर. म्हणजे शाळेत न गेलेली एखादी स्त्री गॅस लावताना गॅस कसा लावायचा हे शिकते की नाही, नवीन मिक्सर आणला असेल तर ते कसं चालवायचं शिकतं की नाही, टीव्ही आला तर तो कसा चालवायचा हे शिकते की नाही, हे अपडेट होणार आहे की नाही. मग मला पेन्शन काढायची असेल, मला कुठलं तरी पैसे घ्यायचे असेल तर ऑनलाईन मला देता आलं पाहिजे की नाही. मी प्रत्येक वेळेला नाही जमणार नाही या गोष्टी. त्यामुळे आजच्याही वृद्धांना देखील नव्या काळाप्रमाणे आपल्याला तयार करावं लागेल. त्यामुळे अपडेट होणं, या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापरही करता, मला काही येत नाही बा, आता आमच्या काळात नव्हतं असं म्हणून चालणार नाही तुम्हाला. बरोबर. मी जेव्हा म्हणतो की मला एखादं तिकीट काढायचं की आमची गोष्ट करायची आहे, तर मग मी कोणाला तरी मागतो की मला करून द्या. तर ते किती दिवस चालणार? तुम्हाला अपडेट झालं पाहिजे, तुम्हाला करता आलं पाहिजे. ज्या अर्थी तुमच्या हातात फोन आहे, ज्या अर्थी तुमच्या हातात मोबाईल आहे, त्या अर्थी मोबाईलचं तंत्रज्ञान तुम्हाला माहीत असलं पाहिजे, शिकलं पाहिजे त्याकरता. आणि ते सगळं करून आपल्या गोष्टी स्वतः गरजा कमी करणं म्हणजे काय, मला माझ्या हाताने माझ्या सगळ्या गरजा ज्या आहेत त्या मला पूर्ण करता आल्या पाहिजे. मला माझे व्यवहार करता आले पाहिजे. मग माझे व्यवहार करायचे, मला पोस्टात जायचं की अमका जाणं नाही होत तर ऑनलाईन होते ना. आज नोव्हेंबरमध्ये प्रत्येक ज्येष्ठाला लाईफ सर्टिफिकेट द्यावं लागतं. मुलाला वेळ नाही तुम्हाला घेऊन जायला, पण तुमचा जो मोबाईल आहे तो तुम्हाला मोबाईलवर अपडेट करता येते ना, आपलं सर्टिफिकेट देता ना बँकेला, तर हे तुम्हाला करता आलं पाहिजे. तर या दृष्टीनं
वृद्धांनी सुद्धा आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे, त्याची आवश्यक आहे. म्हणून म्हटलं की लर्निंग सोसायटीमध्ये वय ज्येष्ठ हा विषयच नाही, वयाचा प्रश्नच नाही. काळ बदललेला आहे, नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, तुमच्या सुविधेकरता आलेल्या आहे, त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे, त्याच्याकरता नक्कीच. शिकलं पाहिजे. हो. घरात आपण नेहमी बघतो आजी आजोबा आणि नातवंडांचं एक वेगळं नातं असतं, पण आज जर बघायला झालं तर नातवंड हे आधीच मोबाईलमुळे भरपूर काही शिकलेले असतात. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी जे आपण सुरुवातीला होतं की शुभंकरोती म्हटली पाहिजे, पाढे म्हटले पाहिजे, आता ते फारसं दिसत नाही. तर आजी आजोबांनाही म्हणजे नातवंडाशी कसा संवाद साधणं जास्त महत्वाचं आहे? नाही, घर नावाची जी संस्कृती आहे आपली, या घर नावाच्या संस्कृतीचंच आता जे नवीन आपण नंदानुकरण करा किंवा नवीन टेक्नॉलॉजी याच्यामध्ये आणि समस्या जीवनाच्या वाढल्यामुळे म्हणा याच्यातच उणीव निर्माण झाली आहे. पण प्रश्न असा आहे की हे तुम्हाला करता येईल, हे काम तुमच्या आई वडिलांना वेळ नाही आहे यावेळेला. हो. तुम्ही किती जरी म्हटलं तरी दुपारी ज्याची ड्युटी असेल किंवा दुपारी ज्याचं काही असेल तर तो दुपारी 2 वाजता गेला तर रात्री 8 वाजता किंवा 10 वाजता येणार, तर 10 वाजता तो शुभम करते आपल्या मुलाला नाही केव्हा होऊ म्हणणार आहे. त्यामुळे आई आजोबा आजी घरात जर आहे तर आजी आजोबांनी लहान मुलांना या गोष्टी शिकवल्या पाहिजे. हो. पण हे शिकवल्यानंतर तुम्ही जर त्याला म्हणायला लागाल की मी सांगतो तसं नाही होणार ना. हां, कारण त्याला तशा पद्धतीचं नातं तुम्ही निर्माण केलं पाहिजे. म्हणून तो जो नातू आहे त्या नातवाला तो त्याच्या हातचा मोबाईल हिसकून घेण्यापेक्षा तो मोबाईल ठेवून तुमची गोष्ट कशी ऐकेल हे एक वातावरण तयार केलं पाहिजे तुम्ही. याच्याकरता संवाद लागतो, याच्याकरता एक त्याचं भावविश्व समृद्ध करण्याकरता त्याच्या भावविश्वात आपल्याला प्रवेश करायचा असतो. त्यामुळे पहिल्यांदा या ही सगळी तरुण पिढी अतिशय हुशार आहेत. मला येत नाही आणि तो सांगतो काहीतरी, हा ते आमच्या काळात असं नव्हतं, हे बेकारायचं असं म्हणून चालणार नाही ना. त्याला समजून घ्या आणि त्याला हे कसं आवश्यक आहे. तिन्ही सांजेला शुभम करोती का म्हणायचं, मग तिन्ही सांजा कशा आहेत, वातावरण कसं असतं, त्याला तो प्रश्न विचारतो. असं का करायचं, शुभम करोतीनं का होणार आहे आजोबा, काय होणार आहे हे आजोबाला सांगता आलं पाहिजे. म्हणून आजोबाचं काम असं आहे की माझ्या काळामधला भाग वेगळा, आजच्या काळामध्ये आजोबालाही संध्याकाळच्या वेळेला शुभम करोती का म्हणायचं, तुळस आपल्या घरात का असली पाहिजे, वृंदावन का असलं पाहिजे आपल्या घरामध्ये, सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा जमीनदार नमस्कारच का करायचं, हे नुसतं तू केला पाहिजे असं सांगून तो ऐकणार नाही. तुम्हाला त्याच्याबद्दलचं कारण मीमांसा जे आहे ते त्याला कळलं पाहिजे. ते कळलं तर तो ऐकेल ना, त्याला कळलं की नाही हे बरोबर आहे. त्यांना जर आपण तितक्याच यांनी समजावून सांगितलं की ते ऐकतील, ते ऐकतील ना. त्या पिढीला दोष नका देऊ. ही पिढी आपण काय होऊन राहिलाय, जीवन म्हणजे जीव ओतनी जगण्याची तर मैफिल मोठी असे हे आहे. सूर स्वतःला असो नसोवा फक्त व्हावा यावी ओठी. मला गाता नाही आलं तरी गाणारा जो आहे त्याला दाद देता आली पाहिजे. अगदी बरोबर है ना. मला काही स्वयंपाक करता येत नाही पण सुनबाईने किंवा घरी स्वयंपाक केला तर वाह भाजी छान झाली असं आपल्याला कौतुक करता आलं पाहिजे. आपला मुलगा किती आला घरी आला तरी त्यांनी एखादी चांगली गोष्ट केली तर त्याचं मनापासून कौतुक करता आलं पाहिजे. कौतुकाने सुद्धा खूप गोष्टी होतात. कोणी आपल्याला छान म्हणावं ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. त्यामुळे आपल्या घरातल्या लहान लहान गोष्टीचंही वृद्धांना कौतुक करता आलं पाहिजे. आपल्या घरी सून असेल, आपल्या घरी मुलगा असेल, नातू असेल, या सगळ्यात अरिवाज छान खेळला, म्हणजे चुकीचं असेल पण छान खेळला म्हणा तर खरी, तर असं त्याला त्याच्या विश्वात शिरलं पाहिजे. त्याला काय आवडतं काय, म्हणजे तो आपल्या सगळ्या याच्यामध्ये रमण्याकरता एक वातावरण निर्मिती करणं जे आहे ते वातावरण निर्मिती ज्येष्ठाला करता आली पाहिजे. ते जर करता आलं तर ज्येष्ठ फारच असे आधारच वडत आहे तो आपल्या घरातला. त्यामुळे ते खूप काहीतरी करू शकतात. आमच्या काळामध्ये आम्हाला आई वडिलांपेक्षाही आम्हाला आजोबांनी घडवलं, आजींनी घडवलं. जुन्या काळामध्ये आम्हाला दर रविवाराला की आजोबा आजी गोष्ट सांगायची, पुशायतवाराच्या गोष्टी सांगायच्या, मग सांगायची उठणार नाही, बातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, ते गोष्ट सांगायची. आम्ही त्या बोरा करता बसायचं आणि ते गोष्ट सांगायची. कितीतरी गोष्टी आम्ही आमच्या आजीकडून माझ्याकडून, तर आपल्या आजच्या आजोबांना गोष्टी माहिती नसतात. हा, त्यांच्याजवळ हे सगळं कमी आहे. त्यामुळे आपल्याला जर घरातला एकच नातू आहे, एक नात असेल, 2 असेल, तर या सगळ्यांना खेळवून ठेवता येईल असं आपल्याला त्यांच्याशी खेळता आलं पाहिजे, त्यांच्यावर वागता आलं पाहिजे, त्यांच्या भावविश्वात प्रवेश करता आला पाहिजे. एक अतिशय सुंदर नातं जे आहे आजीचं, इंद्रायणी इरावती कर्वे मला असं वाटतंय त्यांचं एक हे इंदिरा संतांचं आहे.
त्यांनी एकदा आपल्या घरातली जुनी पेटी काढली हम्म. आणि त्या जुन्या पेटीमध्ये त्यांना गोधडी दिसली. अच्छा. ती गोधडी बाहेर काढली आणि एकदम तिला आठवण आली आजीची. या गोधडीमध्ये आजीसोबत मी झोपायचे आणि मग त्या झोपेमध्ये आजी बरोबर ती जी गोधडी आहे तिने अतिशय जपून ठेवली. ती गोधडी आजीची आठवण होती. हम्म. त्या सगळ्या गोधडीमुळे तिला ते आजीने त्यांचं जे विश्व समृद्ध केलेलं होतं त्याचं सगळं त्यांना आठवण आली. तर आपल्या या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्याच्या मागचं कारण मीमांसा सांगता आली पाहिजे आणि त्यांना आपल्याजवळ म्हणजे नातं जे आहे ते अधिक समृद्ध करता आलं पाहिजे. बरोबर. हे सुद्धा ते नाही करणार, आपल्याला करायचं. आपल्यालाच करावं लागेल. आपल्याला करायचं. नक्कीच. म्हणून घरात ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर म्हणून उपयुक्तता आपली सकारात्मक उपयुक्तता हे जास्त महत्वाचं आहे. घरातल्या ज्येष्ठांनी जर समजूतदारपणा दाखवला तर संपूर्ण घराचं वातावरणही आनंदी असतं. नक्कीच होतं काही प्रश्न सर, माझा शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला. ज्येष्ठ नागरिकांना काय तुम्ही एक सल्ला द्याल एक आनंद कुटुंब ठेवण्यासाठी? नाही, मुख्य गोष्ट अशी आहे की आज जे ज्येष्ठ झालेले आहेत त्यांनी सुद्धा आपल्या संपूर्ण जीवनाचं नियोजन केलं पाहिजे, किमान दिवसाचं नियोजन केलं पाहिजे. हो. की आज मी जे आहेत माझ्या हातून काहीतरी चांगलं काम घडलं पाहिजे. म्हणजे मी कुठेतरी 1-3-4 तास अनेकांना नाही करता येत, कोणाला म्हणजे सक्रिय नाही आहे, कुठेतरी गुडघे दुखतात, कोणी अमकं दुखतात. आणखी एक गोष्ट अशी आहे की या वयामध्ये अनेक गोष्टी होणारच आहे ना. हो. गुडघे दुखणार आहेत, पाठ दुखणार आहे तुम्हाला. या लहान लहान गोष्टीचे तुम्ही ते उघडत बसू नका. आपल्या मुलांजवळ किंवा आपल्या नातवांजवळ किंवा हे समोर की आता काय झालं आहे की माझे गुडघे दुखायला लागले अमकं तकं, तुम्ही आपलं दुःख हे होणारच आहे. शरीर आहे, शरीर म्हणजे त्याला शरीराला येणारच आहे. त्यामुळे या दुःखाला उगाळत बसण्यापेक्षा मला जे जमेल ते मी करेल. बरोबर. मला जे काय मग काय जमते, मला ज्ञानेश्वरी वाचता येते ना, मी कधीच वाचली नाही आयुष्यात. तर मग माझं वाचन मी वाढवलं पाहिजे. मी वाचन छान आजपर्यंत मला वेळच मिळाला नाही, त्याला सगळे ग्रंथ वाचून टाकूया. तर त्याच्यात तुमचा वेळ जाईल. म्हणजे इतरांना त्रास न होता, इतरांना त्रास न होता तुमचा वेळ जाईल. तुम्हाला काहीच होत ना. माझे एक मित्र आहे, तुमचा उल्लेख मुद्दाम आवर्जून केला पाहिजे. त्यांचं वय आता जवळजवळ 95 वर्षात झालेलं आहे. अच्छा. पण घरी कोणीच नाही आहे, पण एकटे आहेत, पण तरी आनंदी आहे. काय तर ते सकाळी सगळे पेपर आपल्याजवळ गोळा करतात, पेपर वाचतात, पेपरच्या बातम्या वाचतात आणि रोज वृत्तपत्राला पत्र देतात. त्यांची रोजच्या रोज कुठेतरी वृत्तपत्रामध्ये एक पत्र असते. अच्छा. ते पत्र वाचलं म्हणजे कोणीतरी फोन करतं. पण ते समाजामध्ये आपलं योगदान देऊन राहिलंय. काय ही गोष्ट वाईट घडलेली आहे, ही गोष्ट समाजाने चांगली केलेली आहे. एखाद्या माणसाने जर चांगलं काम केलं असेल तर त्याचं अभिनंदन पत्र पाठवलं असेल, याचा तुमचा वेळ जातो. माणसं जोडता येतात. त्यामुळे तुम्ही स्वतःला गुंतवून ठेवा घरामध्ये सुद्धा. नक्कीच. त्यामुळे मग तुमच्या घरातल्या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष जाणार नाही. बरोबर. तुम्ही घरातल्या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष द्यायला लागले की घरातलं वातावरण बिघडेल. म्हणून निवृत्त याचा अर्थ या सगळ्या गोष्टीपासून तुम्ही मुक्त झाले पाहिजे. घरात राहा, परंतु या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देऊ नका. तुम्ही स्वतःला गुंतवा आणि स्वतःच्या आनंदाचा विचार करा, म्हणजे मग बाकी सगळ्यांना आनंद मिळेल. तर या दृष्टीने ज्येष्ठांनी आपल्याला आयुष्य दिलेलं आहे चांगलं, ते आनंदी व्हावं. आणि आपल्याला आपली एकंदर आज आयुष्य मर्यादा वाढलेली आहे, आपण सक्रिय आहोत, तर आपल्या सक्रियतेचा फायदा हा समाजाला झाला पाहिजे. आणि म्हणून घरातून बाहेर पडा आणि आपल्या ज्ञानाचा अनुभवाचा फायदा समाजाला करून द्या. नक्कीच. हे जर तुम्ही करून देऊ शकला तर आनंदाचे दोही आनंद तरंग असा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच सर, तुम्ही खूप सुंदर माहिती सांगितली ज्येष्ठांकरिता. आणि एक असं पर्टिक्युलर वय झाल्यानंतर नेमकं काय करायला हवं, घरात मध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टी होतात त्याबद्दल, त्याचं निराकरण कसं करायचं, छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं, याबद्दल पण तुम्ही खूप छान माहिती सांगितली. असं सगळं जर झालं, हे सगळं फॉलो झालं तर नक्कीच एक आनंद कुटुंब राहील आणि ज्येष्ठांचा पण त्यामध्ये खूप सारा सहकार्य राहील. तुमचं खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार. तुम्ही इतक्या छान संवेदनशील विषयावर आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद.